कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आपला बा श्रीमंत लोकांच्या समोर खाली मान घालून त्यांच्यासाठी गाडीचा दरवाजा उघडतो हे आठवायचं, आणि मोठ्या लोकांकरता हात जोडून लाचार असतो हे आठवायचं। आपोआप तुला तुझी पायरी ओळखता येईल। आदित्य ज्या डोळ्यांच्या प्रेमात आहे ते डोळे तुझे आहेत, ती मुलगी तू आहेस हे सांगायला चालली आहेस तू? तुला वहिनींच्यात आणि आदित्यच्यात भांडणं लावायचेत का? हे सत्य जर वहिनींच्या समोर आलं ना, त्या चिडतील ना वहिनी आदित्यवर, आयुष्यभर त्याचं तोंड सुद्धा बघणार नाही। वहिनींना ना माझ्यासारखी स्टँडर्ड मुलगी हवी आदित्यसाठी, तुझ्यासारखी मोलकरीण नकोय। त्यामुळे तुझी लायकी ओळखून राहा। काय झालं पारू? काय झालं? आदित्य सर, यो अंधार, तुम्ही आणि मी एकत्र आल्यावर आपल्या आयुष्यात असाच अंधार होणार आहे सर। हे समजा क्षणभंगूर होतं। तुम्ही आणि मी कधी भी एकत्र नाही येऊ शकत सर, हे समजा चुकीचं आहे। काय चुकीचं आहे पारू? आदित्य सर, कोण आहात तुम्ही? तुम्ही किर्लोस्कर कंपनीचे मालक आहात आणि मी गावाकडनं आलेली एक साधी मुलगी जी तुमच्या घरात मोलकरणीचं काम करते। तिचा बाप गेली कित्येक वर्ष तुमच्याकडे चाकरी करतो। आदित्य सर, तुम्ही मला नदी दाखवली, आकाश दाखवलं, आकाशातले चंद्र चांदण्या दाखवल्या, हे पाणी दाखवलं, पण तुम्ही क्षितिज बघितलं आहे? क्षितिजावर आभाळ आणि जमीन एकत्र आल्यासारखं वाटतं, जे फक्त डोळ्यांना दिसत असतं, पण वास्तवात ते कधी भी एकत्र येऊ शकत नाही। आदित्य सर, मी जमीन आहे आणि माझी माती मला माहित आहे। मी स्वप्नात सुद्धा विचार केला नाही आभाळ व्हायचा, कारण मला माहित आहे ते माझ्या नशिबातच नाही। आदित्य सर, मी काय देऊ शकणार आहे तुम्हाला? माझ्याकडे काय आहे तुम्हाला द्यायला? ज्या क्षणी तुम्ही माझा हात घेऊन जगासमोर जाल ना, तेव्हा समजत जग या पारूला स्वार्थी समजत। समजे लोक म्हणतील की एका मोलकरणीनं तिच्या मालकाला फसवलं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।